जय सिटी अधिक शेतकरी मित्रो, आज आपण एका खास विशेष आयोजनासाठी इथे जमलेलो आहोत. या आजच्या काळामध्ये दूध व्यवसाय म्हणजे एक कळीचा मुद्दा बनलेला आहे. धरलं तर तसं चालतंय आणि सोडलं तर पळतंय, अशी परिस्थिती आहे. हा दूध व्यवसाय काही वर्षांपूर्वी जो फायद्याचा वाटत होता, शेतकरी भाजीपाला शेतीकडून इतर सर्व शेतीकडून तो दूध व्यवसायाकडे वळाला, कारण ताजा पैसा मिळत होता. परंतु त्या ताज्या पैशाने त्याला अशा प्रकारे एका चक्रव्यूहामध्ये अडकवले की तो सोडू पण शकत नाही, दर चालवू शकत, अशी कंडिशन आहे. म्हणजे ही परिस्थिती का निर्माण झालेली आहे याचा अभ्यास आम्ही गेले 5 वर्ष करतो. आणि 5 वर्ष अभ्यास करत असताना हजारो नाही तर लाखो शेतकऱ्यांना या चक्रव्यूहातून आम्ही बाहेर काढलेत. ते कशा प्रकारे बाहेर काढले तेच आपण या ठिकाणी आज बघायचं. खरं तर मिल्क चार्जरवरती आत्तापर्यंत खूप सारे वेळ, पण असं म्हणेन की जसा गीतेमध्ये जे 700 श्लोक आहे त्या 700 श्लोकांचं सार पसायला मागते, पसायला मागते त्याचं सार आहे, तसं या सर्व मिल्क चार्जरच्या आत्तापर्यंत सगळ्या अभ्यासाचं आजचं जी माहिती आहे जी सार आहे. आज तुम्हाला जर कळलं तर मला असं वाटत नाही की महाराष्ट्रामध्येच नाही पूर्ण देशामध्ये कुठल्याही दूध व्यावसायिकाचा व्यवसाय हा तोट्यात जाणार नक्कीच जाणार. घरातून नक्कीच काही घरावरणार नाही, त्याला 2 रुपये नक्कीच मिळू शकतात. तर ते कसं आहे आणि नेमकी दूध व्यवसाय हा तोट्यामध्ये का जातोय याचा अभ्यास आपण यापूर्वी पाहूया. दूध व्यवसायात लखपती जर व्हायचे असेल तर मिल्क चार्जर तंत्रज्ञान जे आहे सिटीवधिकचं ते का फॉलो केलं पाहिजे, त्याचे काही 5 कारणं जे आज शेतकऱ्यांचे शत्रू बनलेले आहेत, त्या शत्रूचा नायनाट करण्याचे काम मिल्क चार्जर करतात. कशा प्रकारे तेच आपल्याला बघायचं आहे. हे 5 शत्रू पुढे पहिला आहे दुधाळ काळ. दुधाळ काळ म्हणजे काय, त्याला मिल्किंग पिरियड असं म्हणतात. व्याल्यानंतर दूध दिल्यापासून ते आटेपर्यंत हा जो काळ असतो या दुधाळ काळ असं म्हणतात. हा सगळ्यांचा सारखा आहे का नाही, आणि म्हणून त्याच्यामध्ये व्हेरिएशन येणं म्हणजे तोट्याची पायाभरणी, बरोबर आहे ना. दुसरं तो आहे भाकर काळ, जो हा सगळ्यात ज्वलंत उदाहरण आहे. भाकर काळ का ज्वलंत उदाहरण आहे, साधी गोष्ट आहे. जशी आमची जमीन नापीक होत चालली त्या जमिनीतून खाल्लेल्या चाऱ्यावरून तिथे त्याच्यावर जाणारी आमची गायसुद्धा भाकर होत वांद होत आहे. तिसरं जे आहे आजारपण. आता साहजिकच आहे, ही वेगवेगळी जरी दिसत असली तर प्रश्न एकच आहे, गाय कमजोर झाली की ती भाकर बी राहणार आहे आणि ती आजारीसुद्धा पडणार आहे. कारण आजार हा कमजोरीमध्ये. चारा व खुराकाचे नुकसान. आज प्रत्येक शेतकऱ्याच्या गोठ्यामध्ये गेलं तर डाकळं पडलेले असतात, जे आपण त्याला त्याची काही उष्टावळ म्हणतो. त्याच्यात तुम्ही उकेड्यामध्ये येता शेण कमी आणि उष्टावळ जादा असणे, ते फुकट येतं का? हा चारा आणि खुराक फुकट येतं का? मी तो पण शेतकऱ्याचा काय पैसाच आहे, बरोबर आहे. तो पैसा पुढे चालला आहे उकेड्यामध्ये. 5वा जो प्रश्न आहे शेण, ज्याच्यासाठी आमच्या पूर्वजांनी दूध व्यवसाय केला त्या शेणाला आज काय किंमत देऊ, रस्त्यावर पडलेलं असतं, बरोबर आहे. म्हणजे आमच्याकडनं जे काही उत्पादन निर्माण केले जाते ते एवढं निकृष्ट दर्जाचं आहे की त्याचा आम्हाला काही रिटर्न मिळत नाही, बरोबर आहे की नाही. मग हे 5 जे मुद्दे हे शत्रू बनलेले आहेत शेतकऱ्याचे, हे मिल्क चार्जरमुळे आणि सिटीवधिकमुळे कसे दूर होऊ शकतात की आपण टप्प्याटप्प्याने बघूया. पहिले आपण समस्या बघूया. दुधाळ काळाचा अभ्यास केला आपण मित्रांनो. गाय वेळानंतर साधारणतः 15 दिवसापासून ते 21 दिवसापर्यंत ती टॉपला जायचं कालावधी घेऊ, बरोबर आहे. म्हणजे ज्या गाय जर 20 लिटरची आहे तर ती 20 लिटरवर जायला ती कधी कधी 20, कधी काही लोकांचं तर महिना घेत आणि मास्टरची झाला तर मग विशेष सोडून दे, बरोबर आहे. म्हणजे सुरुवातीच्या 20 दिवसामध्ये तिचं जर सरासरी काढलं तर आवडच दूध मिळतं, बरोबर आहे. आपण म्हणतो गाय मागे 30 लिटरची आहे, पण ती पोहोचली केव्हा, तिथून पुढे ते मोजणार. म्हणजे हा जो पिरियड आहे हा पिरियड फार महत्त्वाचा आहे. तुम्ही जर पाहिलं उदाहरण 20 लिटरची असलेली गाय, एक उदाहरण घेऊया. डबल 10 लिटर ती काय दूध कमी देणार आहे. सरासरी पहिल्या दिवशी 3 लिटर का चिक्कीनं गेला 2-3 लिटर, नंतर 4 लिटर गेली, नंतर 7 लिटर गेली, तर अशी वाढत ती 21व्या दिवशी टॉपला 20 गेली. म्हणजे सरासरी तिने किती दूध दिलं, निम्म दूध दिलं फक्त. म्हणून सरासरी 10 लिटरचा हिशोब जर काढला तर साधारणतः 15 दिवसाचं 150 लिटर काय झालं, दूधचं कमी मिळालं. जर ती 2-3 दिवसात जर टॉपला दिली असती तुम्हाला ते दूध फुल मिळालं असतं. म्हणजे तुमचं नुकसान किती झालं, 5,000च्या आसपास काय झालं नुकसान. हे नुकसान कोणी हिशोबात धरते का, ही समस्या. दुधाळ काळाचा दुसरा टप्पा
दुसरा प्रकार काय आहे, ठीक आहे आता पहिला कालावधी गेला, तर दुसरा सर्वात मोठी गोष्ट की दूध एकदा गाय तुमची पीक लेवलला गेली 20 लिटरला, ते ती किती दिवस टिकते? फार तर लोकांची 50 ते 60 दिवस टिकते, 2 महिने, बरोबर आहे. 2 महिन्यानंतर गाय तुमची मादावर येवो नाही तर नाही येवो, आपोआप दूध काय होतं, कमी व्हायला. आणि तुम्ही जर भरली तर मग गॅरंटेड दूध कमीच होत, बरोबर आहे की मी. मग तुम्हाला जर दूध निवडावं लागतं नाही तर मग गर्भ निवडावं, बरोबर आहे. मग अशा कंडिशनमध्ये आपल्याकडे तो 7 दिवस पिरियड आहे, तो परदेशामध्ये तोच पिरियड हा 100 ते 120 दिवस, तो 150 दिवसांपर्यंत. इथंच भारतीय शेतकरी, भारतीय दूध व्यवसाय मार खा. आपण जास्त दुधाची गाय तर आणतो, पण ती जास्त दूध आलं जास्त दिवस टिकत नाही. मग ती टिकवायची कशी याचा आपल्याला पुढे अभ्यास उपलब्ध नाही. आणि त्याचा जर आपण अभ्यास जर पाहिला तर सरासरी 55 ते 60% ती काय करते, उतरून जाते खाली. म्हणजे तुमची 20 लिटरची गाय 10-12 लिटर येऊन थांबते, हे बरोबर आहे. तू घ्या, बरोबर आहे. कधी कधी त्याच्यापेक्षाही कमी येते, बरोबर आहे. आपण सरासरी चांगल्या शेतकऱ्याचं उदाहरण आणलेलं आहे. काही शेतकरी याच्या खाली पण आहे, काही शेतकरी याच्या वरती पण असू शकते. मग याचा अर्थ आपण जर 120 दिवस जर काढले, सरासरी 7 लिटरचं रोजचं नुकसान होतं याचं. 20 लिटरच्या 13% धरली तर त्याचं 7 लिटरचं नुकसान जर धरलं तर साधारणतः त्याचं 29,000 रुपयाचं काय होतं नुकसान. हे कुठल्याच व्यवहाराकडून कुठल्याच हिशोबात शेतकऱ्याकडं नाही. त्याची खरी जी मर्यादा आहे तीच निघून जा. मग आज आणायला नातू झालं, खुटच्या फूट उभा आहे, बाकी काहीच नाही. वर्ष मोजलं फक्त मागच्या वर्षी, आयुष्याला आलं हकन गेलं, बाकी प्रगती शून्य. तुम्हाला मी 10 वर्षापूर्वी पाहिलं तेव्हा तुम्ही असले होते, 10 वर्षांनी तुम्ही असेच आहे, बरोबर नाही. कारण काय, हे पडत आहे. म्हणजे मागचे 5,000 आणि हे 29,000 एकत्र केले तर आपण नुकसान किती झालं. मला सांगाल एका व्यापारा तुमचं तर 30-35 हजार रुपये नुकसान आहे, आणि ते जर तुमच्या घरात आले तर दूध व्यवसाय काय होईल, सोन्यासारखं नाही मग का. मग हे कसं काय शक्य होऊ शकतं हे आपल्याला बघायचं. परदेशामध्ये आपण हेच पाहिलं तर परदेशामध्ये दूध उत्पादक जे आहे पूर्ण क्षमतेने काय करतात, दूध काढतात पूर्ण वेळ 6व्या 7व्या महिन्यापर्यंत, बरोबर आहे. भारतात केवळ 40 ते 60% क्षमता काय केली जाते, वापरली जाते. आपण हाय ब्रीड बघतो, पण त्या हाय ब्रीडला हाय मिल्किंग पिरियड नाही आहे. हाय मिल्किंग पिरियड पण पाहिजे ना त्याला, तो नाही आहे आपल्याला मिल्किंग पिरियड अतिशय लो आहे. ही समस्या. 40% उत्पादन क्षमता आपली काय राहते, बरोबर वाया जाते. आणि मग तोच आपण पाय दूध व्यवसाय ह्याच्यामुळेच आपल्याला परवडत नाही. हा झाला एक मुद्दा. आपण पुढचा मुद्दा बघूया. दुसरा जो सगळ्यात गंभीर समस्या काय आहे, भाकर. आता सारी सिंपल गोष्ट आहे. भाकर म्हणजे काय, परत माझावर नाही, माझावर नाही किंवा गर्भाधारण न उलट. आता मला सारी सिंपल गोष्ट सांगा, गाय माझा वेळेसाठी तिला शक्ती आली पाहिजे ना. माज म्हणजे ना शक्ती. आपण एखाद्या माझा राहतो खुला असं म्हणतो ना आपण, म्हणजे काय, जास्त चरबी चढली का, ही चरबीची गाईला गरज आहे. गाईला काय गरज आहे, कारण जेवढी तिच्या शरीरामध्ये स्टोरेज होईल चरबीचं तेवढं तिचं पुढचं त्याचं काय जो काळ आहे कुठला गर्भधारणेचा, त्यासाठी तिला असे अतिरिक्त शक्ती त्यामध्ये साठवून राहील. म्हणजे गाय द्यायला तर 65 ते 75 दिवसामध्ये गाय धरली गेली पाहिजे. हे कसं शक्य होऊ शकतं, तुम्हाला तर आश्चर्य वाटेल, कारण तुमच्या बाबतीमध्ये तर भयानक परिस्थिती आहे, बरोबर आहे. आणि त्याचं कारण आपल्याला इथं शोधायचं आहे. फक्त 15 ते 20% वेळा गाई वेळेवर काय होते, गर्भधारणा करते. म्हणजे तुमच्या बोट्यावर 10 गायी असतील, 1-2 गाया कधी कधी वेळेवर भरल्या जातात, बरोबर. चूक आहे. त्याच्यापैकी 20% गायी याचा 1 मास तरी फेल जातोच. 30% गायींचा 2 मास केला जातं. 20% गायींचे 6-6 महिन्याचा भाकर काळ असतो. आणि 10% गायी वर्षभर आंब्यावर पडते. त्याचं की माझावरच येत नाही, आधी तर ती उलटतात. आता इथे तर स्वतः व्हेटरनरी डॉक्टर बसलेत, त्यांना स्वतःला 15-20 वर्षाचा अनुभव डॉक्टरी व्यवसायात. त्यांनी ही उदाहरणं कितीतरी पाहिली. ही टक्केवारी जी आहे ना ती व्हेरी आहे. ज्या वेळेस आपण हे टक्केवारीचं बघतो, ही टक्केवारीमध्ये आजच्या काळामध्ये हे वरचा भाग वाढत चाललेला आहे. म्हणजे जे 20% गाई 6 महिने म्हणतो ना आपण, तर त्यांचं प्रमाण आता काय झालं आहे, 30%, 40%, 50% पर्यंत. काही गोठ्यामध्ये तर काही गाया 100%पर्यंत 5-6 महिने मादावचे. त्याचं मेन कारण असं आहे की आपण दूध जास्त काढण्यासाठी ज्याप्रमाणे आज आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम आपण ज्या पद्धतीने पावडरी वापरतो, केमिकल वापरतो, त्याच्यामुळे त्या गाईचं शोषण केलं जातं.
किंवा सातपुरचं दूध तर मिळतं, तुम्हाला अंडी तर मिळतात, पण कोंबडी कापली जाते. म्हणजे त्या गायीमध्ये पुढच्या वेतासाठी जी काही चरबी साधायला पाहिजे होती, जी काही हाडं बनायला पाहिजे होती, ती याच वेतावली तुला जन्माला काय होते, निघून येते. म्हणून तुमच्या गाईचा पुढचा जो काळ आहे तो काय जातो, वान जातं. म्हणजे तुमच्या बँकेत पैसे नसल्यामुळे तुमच्या जे तुम्ही पैसे भरता तुमचे 2 हप्ते समजाच कापून जातात. म्हणजे तुम्हाला जे शिल्लक राहायला पाहिजे ते खर्चायला ते काही शिल्लक राहत नाही. दिवाळीला आलेले पैसे सर्व लिमिटमध्ये कर्जामुळेच कापून जातात. तशा प्रकारची परिस्थिती गायीची पण होते. आणि अशा प्रकारे हा भाकड काळ जो आहे तो एका कॅन्सरसारखा दूध व्यवसायाला आलेला आहे, चिकटलेला आहे. 20 लिटरचं सरासरी दुधाच्या गाईचं दरमहाचं नुकसान जर पाहिलं एका महिन्यामध्ये साधारणतः 15 ते 20 हजार रुपये काय होतं नुकसान होतं. साधारणतः 6 महिने जर भाकड काळ धरला आपण, काही गायांचा 1 महिना, काही गायांचा वर्षभर, तर 6 महिने आपण धरला तर 20,000 ते 1,00,000 रुपये काय होते. पण हे शेतकऱ्यांनी कधी अभ्यास करतो तर कधी हिशोब ठेवला नाही. तो लक्ष्मी म्हणून तिला सांभाळतो आणि भावनेच्या भरामध्ये तो तिला सांभाळत राहतो आणि मग त्याच्यामुळे त्याचं ते बरडा नाही ते तिच्यावर काय होत राहतं, वाढत. आता मला सांगा, तुम्ही एखादी गोष्ट आहे, आपण मोटरसायकलला काय मारतो, किक मार. तुम्ही जर माझो किक मारली तर किती किक मारली मोटरसायकल चालू आहे, तुम्ही आयुष्यभर मारत राहिले तरी चालू नाही. त्याला ताकदवर किक मारली पाहिजे ना. त्याची जे सायकल आहे ते सायकल पूर्ण फिरलं तेव्हा इंजिन काय तुमचा चालू आहे. तसंच गाईचं आहे. तुमच्या गाईला जेवढी चरबीची गरज आहे, जेवढी कॅल्शियमची गरज आहे हाडांना, तेवढी पूर्ण भरल्याशिवाय ती गर्भधारण करणार नाही. मग तुम्ही किती औषध द्या, किती वेळात मिश्री साफ करा, आपल्यालाच वाटतं त्याच्या गर्भात दोष आहे. गर्भाशयात दोष नाही आहे, तिच्या पोषणात दोष आहे. तिला पोषण कमी पडतं आहे. करेक्ट. म्हणजे तिला जे काही पोषण असेल, तिला गर्भ बांधायचं आहे, तिला एक मांसाचा गोळा तयार करायचा आहे. आपल्यासाठी जखम झाली तर जखम भरून घ्यायला बघ, ताकद लागते, शक्ती लागते. बरोबर आहे. पूर्वीच्या लोकांना जखमा झाल्या तर त्या 8 दिवसामध्ये मोठमोठ्या जखमा भरण्याची एवढ्या लढाई करायचं आहे. आता ज्या माणसाला जखम झाली तर ती भरल्याची गॅरंटीसुद्धा नाही आहे. सेम कंडिशन जनावरांचे. का बरं, कारण त्याला पोषण. आणि म्हणून पोषणावर लक्ष द्यायचं. त्याऐवजी आमचं हे एवढं मोठं भाकड काळाचं नुकसान या ठिकाणी होतं. वर्षभर जर गाय भाकड राहिली तर 1.5 ते 2 लाखाचं काय होतंय नुकसान. म्हणजे दूध व्यवसाय पळवतोय, पण नेमकी तो आमचा कुठं माती खातोय, भाकड काळ. त्याच्यामध्ये भाकड काळामध्ये सर्वात मोठं शक्यतो नुकसान काय, चारा आणि रेतनाचा खर्च हा चालू द्या. चारा देणंच आहे, जरी तुम्ही पुराण नाही दिला तर चारा पाणी देणंच आहे. आणि दुसरी गोष्ट तुम्ही केली माधव येण्यासाठी प्रयत्न करणारे, बरोबर, तुम्ही रेतनासाठी खर्च करणारे. काही लोक 300 रुपयापासून ते 2,000 रुपये 3,000 रुपयेपर्यंतचे सिमेंट्स बांधतात. मला सांगा, काही शेतकऱ्यांना असं लागतं की नाही, हिला कमी पॉवरचं सिमेंट मारल्यामुळे ती गर्भ राहत नाही, मग तो जास्त पॉवरचा मारतो. पण त्याला हे कळत नाही कमी पॉवरचा गर्भ टिकत नाही, मोठे पॉवर त्यासाठी घेत. मग हे आपल्याला समजणं गरजेचं आहे शेतकऱ्याला. त्याच्यानंतर भाकड काळामध्ये जे गायीची जी तब्येत आहे ती आणखी काय होत जाते, कमजोर होत जाते. कारण तिला दूध नसतं, खर्चही वाढतो. मग शेतकरी त्याला खराब द्यायचं काय करतो, बंद करतो. आणि मग तिच्यावरती तो जो आहे, म्हणजे आपण असं म्हणतो की पेशंटलाच औषधं द्यायचं ना आणि जेवण द्यायचं बंद केल्यासाठी. मग पेशंटला तुम्ही जर जेवण बंद केलं तर नुसतं औषधांवर ठेवलं पण ते त्याचं काय भविष्य तुम्हाला सांगायची काही गरज. तिसरी जी समस्या आहे सर्वात मुख्य ती म्हणजे आजारपण. लक्षात घ्या, दूध कमी काळ देणं किंवा भाकड राहणं किंवा आजारपण हे एकाच गोष्टीचं म्हणजे रिझन आहे, ते म्हणजे कमजोरी. आता कमजोरी आली का काय येणार आहे, आजार येणार आहे. मस्टॅटिस म्हणजे स्तनदा, त्याला काही लोक दगडी पण म्हणतात. आता हा जो आजार आहे, पहिला आजार आपण बघूया. गाय म्हैस का वेल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये हा गॅरंटी होतो, आणि जर झाला तो 2-3 हजार रुपये खर्च गॅरंटी आहे ठरलेला आहे. बरं, तो हो सुद्धा 15-20 दिवस दूध काही मिळतच नाही सुईचं, बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर सडमुगा होण्याचे चान्सेस भरपूर असतात आणि बऱ्याच मोठ्यामध्ये सडमुखे झालेले आहे. गाय पूर्ण वेळ जे आहे तिचं ती पूर्ण क्षमतेनं दूध देतच नाही. आणि अनेक वेळा अशा गायांचं किंवा म्हशींचं दूध रिटर्न येतं परत नासलेलं असल्यामुळे. आणि दुधाची क्वालिटी आणि गायांची तब्येत ही पूर्ण वेळ काय राहते, खराब, बरोबर आहे. अपंगत्व हा आता नवीन काळामध्ये आलेलं म्हणजे कॉमन गोष्ट होऊन गेली लोकांची, की गाय आता बसली, जर जनायला आली गाय की जर बसली, काहींची तर
सातत्यानं बसून घेते. काहींची आडव्या काहींची नव्या. म्हणजे त्या गाई वेळेच्या काळामध्ये तेव्हा बसून घेते तर कॅल्शियम कमी होतो लोकमांका. म्हणजे तिला गर्भच येत होतो. तो गर्भ येऊन उभा राहण्याची तिच्यामध्ये क्षमता नसते. हे शेतकऱ्यांना कळत नाही. त्यांना वाटतं हा आजार आहे. तो आजार नाही आहे, ही कमजोरी आहे. बरोबर आहे. मागच्या वेतरात जर तुम्ही शोषण केलं दूध काढण्यासाठी त्याचा हा परिणाम आहे. मग पाळण्याचा खर्च, उपचाराचा खर्च, परंतु हे सगळं करू ती उठेल का, उठून ती टिकेल का, हे सगळे गोष्टी तिथून शेतकऱ्याच्या समोर असतात. गाय हातातून जाते, वेत वाया जातं आणि दुधही देत नाही. जसं गाई माझ्या शेतकऱ्यांना तेरेने संपवलं ना, तसं या पाळण्यांनी आता शेतकऱ्यांना संपवायचं काम चालू केलं. बरोबर आहे. आणि म्हणून एक लक्षात ठेवा, जन्माला आल्यावर पाळणा चांगला आहे, पण तू म्हातारापणी पाळणा चांगला नसता. बरोबर आहे का नाही. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. इतर आजार आपण पहिले गोचिरता, डायरिया, एफएमडी, लाळा मधून भेटायला येतो पावण्यासारखा. मी आता काही ते नुकसान करून जा. बरोबर आहे. मग ह्याच्यामध्ये सर्वात गंभीर जो आहे पावणा, जो आल्यावर मुक्कामच ठोकतो, तो म्हणजे लंपी. आता लंप म्हणजे गाठ. बरोबर आहे की नाही. मग गाठी जेव्हा अंगावर येतात त्याला लंपी असं म्हणतात. प्रत्येक गावातून वर्षातून कुठल्या ना कुठल्या गोठ्यावर लंपी हा येतो आणि तुम्ही हळूहळू सगळीकडं पसरतो. तर लंपीच्या काळामध्ये दूध व्यवसायाला मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसतो. कधी कधी जनावरं दगावतात सुद्धा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा आता हे जे समस्या आपण पाहिल्या की आजारपण पाहिले हे कमजोरीमुळे येतात. खास करून लंपी जो आहे हा तणनाशकांमुळे. बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नाही आहे, पण तणनाशकांचा चारा किंवा खाद्य जर तिच्या पोटामध्ये गेलं तर त्यांनी तिच्या शरीरामध्ये त्याची जी सिस्टम आहे ती डिस्टर्ब होते आणि अशा प्रकारचा आजार तिला होतो. लक्षामध्ये मुद्दा नंबर 4. आतापर्यंत आपण किती मुद्दे पाहिले की पहिला काय पहिला मिल्किंग पिरियड, दुसरा भाकर, तिसरा आजारपण. आता हवा आहे चारा व खुराकाचे नुकसान. आता हा हिशोब शेतकऱ्यांकडे नाही आहे, पण आपण जरा बघूया. अपचन केमिकलयुक्त चारा ह्याच्यामुळे पचनक्रिया काय होते, मंद होते. 10 रुपये किलोचा कमीत कमी चारा असतो. जरी तुमचा घरचा असला त्याला पाणी भरणे, त्याला क्रप टाकणे, त्याला वावर गुप्त तुमचं एक माणूस लागतो भरायला, कापायला सगळ्यात. म्हणजे त्या चाऱ्याची किंमत किती आहे. आज नाशिकमध्ये मला तिथे 15 रुपये किलो चालू आहे. नाशिकमध्ये चारा येतो सगळ्या एवढे मोठी तबेले आहेतच ना. म्हणजे 10 ते 15 रुपये चाऱ्याचा रेट आहे. ते 15 किलो चाऱ्याचे किती झाले 150 रुपये. आणि 40 रुपये किलोचं काय आहे खाद्य. 35 रुपयापासून 40-45 रुपयाचं खाद्य आहे. तर 40 रुपयाचं खाद्य तुम्ही 2-3 किलो धरलं तर 120 रुपये आणि हे 150 रुपये. किती झाले जवळपास 270. 250 पे 250 रुपये याला खर्च येतो. बरोबर आहे. आता मला सांगा, ज्या वेळेस अपचन होतं तेव्हा तुझं शेत कसं येतं, पातळ येतं. मला सांगा शेण पातळ आलं म्हणजे तेव्हा काय येतं, दूधसुद्धा पातळ येतं. शेत पातळ, दूध पातळ. एक शेत घट्ट आलं तर दूध पण घट्ट येतं. म्हणजे इथं डबल शेतकऱ्याचं नुकसान आहे. एकीकडं चारा आणि खाद्याचं नुकसान आहे. म्हणजे 250 रुपयापैकी 150 रुपयाचं फक्त काय होतं, चारा आणि खाद्य जनाला लांब बस मिळत, बाकी सगळं शेणा वाटं बाहेर. म्हणजे तुम्ही जे हे केलेली आहे मशीन आणलेली, ती लाखाची 12,000 रुपये मशीन आणली. लाख मोलाचा चारा टाकायचा आणि कवडी मोलाचं शेण बाहेर काढायचं आणि दूध असं की ते रिजेक्ट होतं. म्हणजे ह्या तिच्या गोष्टीमध्ये शेतकऱ्याचं दोन्ही बाजूनी मरण आहे का नाही. म्हणजे इथं सगळ्यात मोठी गोष्ट काय, त्या जनाला तो चारा 100% पचणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आता आपण पाहूया शेवटचा मुद्दा ज्याच्याकडे आपण दुर्लक्ष करत आलेलो आहे. बरोबर आहे की नाही. आता शेणखताद्वारे शेतकऱ्याचं नुकसान कसं होतं. मग मी तुम्हाला जर आत्ता सांगितलं की गाईचं शेणखत, आमचा एक शेतकरी जो स्वतः CID ऑफिसर आहे. आता ते CID ऑफिसर आहे म्हणून त्यांना हा मान मिळाला असं मी, बरोबर. त्याच्या वस्तुस्थिती त्यांच्याकडे, त्यांच्या घरी एक गोशाळा आहे आणि त्याच्यावर ते मिल्क चार्जर वापरतात आणि ते शेण ते 1.5 महिन्यामध्ये ते त्याचं खत तयार होतं. मिल्क चार्जर जर वापरलं तर 1.5 महिन्यामध्ये खत तयार होतं, अगदी तुमच्या गाडीवर खताचा. आता त्यांचं हे जे शेण आहे मिल्क चार्जरचं हेच असं 12 रुपये किलो बुकिंग असतं. यांच्या शेणावर माझं सगळं खर्च नाही. शेण पहा सर, मी पूर्ण हे ना आपलं गाळून पुन्हा ऐकायला मी शेण चालून आपलं टार्गेट आहे 3 लाखाचं, ते खत झालं पाहिजे. काय ट्रॉलीने विकता का पॅकिंग करून विकता. नाही सर, आता 1300 रुपये यांना क्विंटल. हो. आणि पूर्ण बुक आहे सर, 7 टन बुक आहे आपल्या. 1300 रुपये क्विंटल, 13,000 रुपये टन.
तुम्ही विचार करा, तुमचं शेण जर 12 रुपये केवून डायरेक्ट आलं तर तुमचं उत्पन्न किती वाढेल? 12 सोडून द्या बाजूला, 5-6 रुपयांनी जायला आलं. आज का 3 रुपये असतं पीक खात, ते खरं कुठे? हां, जर डायरिया झाला तर मग तर विशेष संपू. इथे जर पाहिलं, वर्षाचं एक गाय 10 किलो शेण देते, 10 ते 12 किलो एक गाय एका दिवसात. तर वर्षाचं किती आलं? 3.5 ते 4 ते 365 दिवस आहे ना. काय 2-3 दिवस पोचवले जाते काय? पण शेण देवळे अजून पोचेल असं स्लिम होता. म्हणजे तिचं दररोज तुम्हाला 10-12 किलो शेण ही जे साधारण काहीचं मिळतं. म्हशीचं 15 किलो कोणी मिळतं, बैलाचं पण थोडं जास्त मिळतं. म्हणजे आपण जर 3.5 ते 4 जर शेण बघितलं की तुमचं जर पत्तर असेल तर 2-3 रुपये किलो जातं. म्हणजे लोक म्हणतात बळच भरून घेऊन जा बाबा, खरे कुठे? हां, ते तर घाण भरून घेऊन जाईल. तर ते शेण तुमचं किमान 5 रुपयांनी गॅरंटेड जाऊ शकतं. नाही गेलं तर आम्हाला द्या, आम्ही घेतो. म्हणजे 3 रुपये जे आहे तुमचं नुकसान आहे रोजचं, तर तुमचं वर्षाचं नुकसान किती आहे? किलो माझं 3 रुपये नुकसान, म्हणजे तुमचं 12 रुपये नुकसान आहे. आणि त्या साहेबांचं उदाहरण जर धरलं तर 7 रुपये नुकसान आहे तुमचं, म्हणजे 30,000 होतं नुकसान येत. म्हणजे तुमचं शेण तुमची शेतीसुद्धा सुरू शकतात. तुमच्या शेतीमध्ये लाखो रुपये उत्पन्न देऊ शकतं, जे आजपर्यंत आमच्या हजारो वर्ष आमच्या पिढ्यांनी ते कमवलं. आजपर्यंत आमची शेती कशावर जिवंत होती? शेणावर. आज ते शेणच काय झालं? नासलं. ते शेण नासल्यामुळे आमची शेती पण कशामध्ये? तोट्यामध्ये येतं. म्हणजे ह्या अशा प्रकारचं दुष्टचक्र तयार झालं. आता आपण हे 5 प्रश्न पाहिजे. या 5 प्रश्नांवरती जेव्हा आम्ही मिल्क चार्जरचा अप्लाय केला तर कशा प्रकारे सोल्युशन निघाले काही आपण उदाहरणं बघूया. जेव्हा त्यामध्ये मिल्क चार्जर चालू असेल तर गाय 5 ते 6 महिने पूर्ण क्षमतेत दूध देते. आमचे काही ते शेतकरी असे ते म्हणतात सर आम्हाला बळच हटवायला, बरोबर आहे. काही काय म्हणतात सर आमचं मागचं दूध आणि पुढचं दूध फक्त 8 दिवस आम्ही बळच बंद केलं. थोडक्यात काही जनावरांच्या बाबतीत आम्हाला असे अनुभव आले, 24 महिने 2-2 वर्ष गाय स्टेबल आहे पूर्ण एकाच इथं, की म्हणतात सर काय भरायची पण गरज नाही. गाय जर उतरत होते भाड्यात कशामुळे? बरोबर आहे. तर काही उदाहरणं आहेत आपल्यासमोर, आपण व्हिडिओ बघूया. आपल्याकडे असे हजारो उदाहरणं आहेत, तुम्हाला मी मोजके 2-4 व्हायच्या दाखवतो. तुम्ही हे इंटरनेटवर जाऊन युट्यूबवर आपल्या बघू शकता. गायाची कमी होतच नाही दुधाला. म्हणजे 900 लिटर दूध गुणिले तुम्ही 25 रुपये केले, 95 किती 225 ना, म्हणजे तुमचं जवळ 22,000 रुपये तुमचे एका गायीच्या मागे वित्तामध्ये. आता दुधाच्या गायी किती असतात आपल्या? दुधाची गाई ही जर पण दूध चालू आहे तर आता सध्या आम्ही पिल्ल्यालाच पाजा लागले सगळं. हा. बर. आणि तिला येऊन आता ती 2 आठवडे झाली. बर. तिचं दूध आता 10 लिटर चालू आहे, तिच्या वासराला पाजून 10 लिटर. 10 लिटर म्हणजे चालू. वासराला किती जाते तरी अंदाजे? वासराला सकाळी 1.5 संध्याकाळी 1.5 3 जरी धरलं तरी बी म्हणजे 13 लिटरची लिटरच्या लेवलनं दूध चालू आहे. गाईचं दूध सर वाढतंय कधी हो? आता येऊन किती दिवस झाले? 2 आठवडे झाले आहे की नाही? म्हणजे अजून तिचं जे अवरेज आहे दूध वाढायचं ते आता खरं दूध वाढणार आहे. होय होय. म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यात जर एवढं दूध देत असेल सर नाही, ते 13 अजून लिटर. बरडा आम्ही तसं म्हणजे हे केलं नाही. बर. आता इथून पुढं बरडा हे करत जायचं आहे. म्हणजे वाढवायचं आहे. होय. म्हणजे तसं जर बघायला गेलो तर म्हणजे ही अजून दूध किती पण वाढू शकते त्या गायची दूध. ही जाईल बघा एक 14-15 लिटरच्या लेवलनं सर्रास दूध गेली. म्हणजे दूध पिल्ल्याला देऊन होय. पिल्ल्याला पिल्ल्याचं धरून. हा. बर. देशी गाय जर्सी गायची होतं नाही चाललेली, बरोबर आहे. दुसरी एक गोष्ट तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपल्या तेव्हा बुगले म्हणून डोंगरगावचे शेतकरी आहे, त्यांनी त्यांच्या गोठ्यावर प्रयोग केला होता की त्यांनी याचे 25-26 लिटरची गाय होती. तिला त्यांनी पहिल्या तारीखचा 50 ग्रॅम दिल्यानंतर 100 ग्रॅम दिल्यानंतर 150 ग्रॅम दिल्यानंतर 200 ग्रॅम दिलं, असं करून त्यांनी 250 ग्रॅमपर्यंत दिलं. तर आमच्या समोर त्यांनी आम्हाला ती गाय 34 लिटर दूध पिळून दाखवलं होतं. दूध चालू आहे आता. म्हणजे ही गाय तिचा तुम्ही प्रयोग केलेला आहे, काय प्रयोग केला याच्यावर? हिला आपण आहे ना 400 ग्रॅम मिल्क चार्जरपर्यंत खाऊ घातली. 400 ग्रॅमपर्यंत. 400 ग्रॅम किती? 2 वेळेस एका टायमाला. हिचं दूध पर्यंत मागच्या विचार किती होतं? मागच्या विचार इथं 25 लिटर दूध होती या गायचं. काय नाही होता आपल्याला माप घ्यायला 20 लिटर. बरोबर आहे. म्हणजे दोन्ही गायचं मिळून. तर अशा प्रकारे आपण जर पाहिलं की दुधाचा जो क्षमता आहे त्या गायीची किती आहे हे आपल्याला सुद्धा माहीत नसतं, कारण आपण त्या क्षमतेवर केला तरी समजा गाडीचं स्पीड 220 किलोमीटर आहे, तुम्ही किती वेळा चालवली 220वर?
तुमच्यापैकी कोणी चालवली नाही, आपल्याकडूनच नाही तसे, बरोबर आहे नाही. म्हणजे आपण 100 जरी चालवली तर आपल्याला वाटतं आपण आकाशामध्ये उठते बघा, बरोबर आहे. म्हणजे समजतात्पर्य काय आहे की ती क्षमता आपण कधी पाहिली ती मन विचार लक्षात येईल. यांचे काही बघा, यांनी 10-12 हजाराची गाय खाटकाच्या गाडीतून उतरून घेतली. तुम्हाला असे केसेस मिरचागरमध्ये हजारो बघायला मिळते. त्यांनी उतरवून घेतली, घरी आणली, समाज शिक्षण ते स्वतः माध्यमिक, आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल त्यांनी जी गाईला 100 ग्रॅम मिरच्याचं रेबल चालू केलं, त्या गाईनी त्यांना आत्तापर्यंत काय बोलताय मग तुम्हाला आजपर्यंत सांगतो. मिल्क चार्जर म्हणून एक आपलं राम सरांनी नवीन प्रोडक्ट तयार केलंय. बर. हा ते प्रोडक्ट मुळे काय झालंय, हा जीव जाणारा प्राणी आम्ही आणून इथं पाळलंय. बर. की कसं इकडनं टेम्पो मधून उतरून आणलेला काय सांगताय? 10,000ला गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आणले सर. बर. हा त्या वर्षी 1 वर्षात आता 15 लिटर डेली दूध चालत, सकाळी 15 संध्याकाळी 15. ह्या गाईची तब्येत अगोदर कशी होती हो? ते काय सर बिचडा काय म्हणते काय नाही, ते सगळं तिच्यावर आक्रमण होतं. मी माझं 2 वेळा साबण करून मी आंघोळ करत परिस्थिती आलं होतं. गाईला धुवायला जाऊन तुम्ही 2 आंघोळ केली? तसं ती घाण झालं होतं सगळं. अंग आधी असं धरलेलं होतं का हो? अंग कसं होतं आधी? टोटल 250 किलोचं वजन होतं सर. लय झालं तर फायदा म्हणजे सर रोग काय नाही, दूध मध्ये पांढरापणा येते, सेन स्वच्छ येते. बर. सर हे गाय आता एक सध्या टोटल मध्ये 1,10,000 दुधाचं झालं. 1,10,000 दुधाची झाली. व्यवस्थित किती झाले? काही करून आणली लोक लाखाचे 12 करायचं लंबाय का, यांनी 12,000चे लाख केस, कारण त्यांना योग्य मार्ग सापडला. आणि मित्रांनो आजपर्यंत त्यांची फिगर गेली 1,70,000. गाई 9 महिने झाली दूधच देते, कमीच नाही होते म्हणे. 25 लिटर दूध काढतो म्हणे 9 महिन्यात, बरोबर आहे. एक शेतकरी आमच्याकडे असा आहे 24 महिने म्हणजे 2 वर्ष रोज 16 लिटर दूध तो 24 महिने काढत होता. 24 महिने नवनाथ बोलते, तुम्ही त्यांना पण बघू शकता. हिला काय काय फरक दिसतो तुम्हाला? याला म्हणजे हे काय हे जर असं परिस्थिती येतं कंटिन्यू तेवढंच होते. 16 लिटर कंटिन्यू झालं. 16 लिटर किती महिन्यापासून? ते बरेच महिने चालू आता. बरेच महिने म्हणजे 2-1 वर्ष झालं चालू आहे. ती काय होती लागवड होती वगैरे बरं का. 7व्या महिन्यात आली की उड्यालाही मार. तुम्हाला इच्छा नाही मला सांगा, ती जर कंटिन्यू 14 लिटर दूध देते किती दिवसापासून? किती दिवसापासून? 2 वर्ष झालं की कंटिन्यू देते. आज पण वेळा कधी पण. कशाला ती म्हणजे भरायची, कशाला ते परत नाही ते डॉक्टर म्हणले आता हे काय तरी बंद कर, दुसरी गाय घे. तुम्हाला असे खूप सारे उदाहरणं बघायला मिळतील का गाईचं दूध कमी नाही होतं, त्याचा खुराक कमी नाही झाला, ती तब्येत उतरलेली, दूध का कमी काय होती ही समस्या लक्षामध्ये. म्हणजे आता मग पहिला मुद्दा आपल्या लक्षात आला की दुधाळ काळ जो आहे तो टोटली पोषणावर आधारित. जर पचन जर सुधारलं तर दुधाळ काळ ऑटोमॅटिकली काय होतो वा, बरोबर आहे. शेवटी तुम्हाला जर अंगी लागलं तर तेच दुधापासून खाली उतरणार आहे. दुसरा विषय आहे भाकर काळ. आता भाकर काळामध्ये आपण मगाशी चर्चा केली, जमिनीचा कस उतरत चाललाय तसं भाकर काळाची समस्या आणखी दाट चालली, गंभीर होतं. हे बरोबर आहे की नाही. जमिनीमध्ये रसायनांचा वापर वाढत चालला, तसं चाऱ्यामधून रसायन जास्त यायला लागली, तसंच जेव्हा साईड इफेक्ट व्हायला लागले, बरोबर आहे. मात्र याच्यामध्ये मिल्क चार्जर नियमित चालू असेल तर 75% गाई एका महिन्यामध्ये गर्भधारणा करून घेतात, माझावर येतात, राहतात, बढल्यावर पहिल्याच अटेम्प्टमध्ये राहतात. 24% गाई 2 ते 3 महिने घेतात. समजा तुमच्याकडे 10 गाई आहे तर 7 गाई जवळजवळ तुमच्या लगेच एकाच महिन्याने प्रॉब्लेम सॉल्व. आतापर्यंत आमचा असा हिशोब आहे, समजा 1 लाख गायांतून आम्ही दिला असेल तर 70,000 गाय आमच्या पहिल्याच महिन्यामध्ये ओके. त्याच्यामध्ये 20-22 25,000 गाय 2-3 महिन्यामध्ये का नाही, ती झीज काय झाली होती, जास्त झालेली होती, म्हणून ती भरून दिल्यावर थोडा वेळ लागला. त्याच्यानंतर फक्त 1% गायांची समस्या जेनेटिकल प्रॉब्लेम जर असेल, त्याच्या जीन्समध्ये म्हणजे त्याच्या DNA मध्ये जर प्रॉब्लेम झाला असेल तर मग त्याला मात्र 5 ते 6 महिने लागतात, पण त्याला सुद्धा रिझल्ट येतो लक्षामध्ये. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला आत्तापर्यंत 99.99% रिझल्ट अतिशय सुंदर याच्यामध्ये भाकड काळामध्ये आलेले आहे. जर तुम्ही मिल्क चार्जर बंदच नाही केलं तर तुमचा गाईला भाकड काळाची समस्या शून्य होऊन जाईल. 1000मध्ये एखादा प्रॉब्लेम मी मगाशी म्हटलं तसा 99.99%. आणि एखादा प्रॉब्लेम तर परमेश्वराच्या हातात बी काही सत्ता आहेच ना, आपण तरी परमेश्वर नाही. भाकर काळ शून्य म्हणजे जो आहे तर जो जनावर जे आहे पूर्ण वेळ दुधावर राहतात, टिकून राहतात आणि दूध टिकून राहते. म्हणजे तुम्हाला जो गॅप पडतो तो गॅप पडणार नाही. आज जो तुमच्यामध्ये गॅप जो आहे ना तो गॅप तुम्हाला काय करतो,
जेवढं कमवलं तेवढं परत त्याच्यामध्ये जिरून जातं, ते जिरणार. आता भाकर काळाची काय आपण उदाहरण बघू. पहिली कंटिन्यू माझा होती पण काही गाप धरत नव्हती. मी त्याच्यानंतर 2 महिन्यानंतर माझ्या गायने गाप धरला आणि ती गाय माझा वेत 6 महिने झाला. 6 महिने माझा वेळ. बरं, त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले? भरपूर केले. काय पावडर वापरल्या होत्या, गोळ्या वापरल्या होत्या, इंजेक्शन वगैरे दिलं होतं माझा वेळेसाठी. डॉक्टर म्हणजे सुप्त औषध पिशवी यायची, त्याची पावडर घातल्यानंतर तर ती माझावाली. तर तुमचे व्हिडिओ मी बघितलेलं. व्हिडिओ बघून मला ते डोक्यात गेलं की हे आपण पण वापरून एकदा ट्राय घ्यायचा, ट्राय घ्यायला पाहिजे. बरोबर. त्यानंतर त्या गायला वापरलं ती माझावर आली, तिला भरली, ती पहिल्या माझावरच गाव राहिली. आणि त्यानंतर 5 किलोची बादली घेतली आणि दुधाच्या 4 गायींनी आणि त्या गायीला असं चालू केलं. 4 गायींचा रिझल्ट आला. तर त्या उन्हाळ्यात म्हणजे मे जूनला दूध हायेस्ट दूध होते गाई त्या, बरोबर, प्लस. तर त्या गाई 25 प्लस असणाऱ्या गाई 1.5-2 महिन्यात माझा आल्या. ते का आपण नव्हतं राहत, काहीच नाही, आजारी पडायचा, त्यांना उठता येत नव्हतं, कॅल्शियम कमी पडायचं, कॅल्शियम कमतरता उठता येत नव्हतं, गाभं राहत नव्हतं. बरं, आता म्हणजे त्याचा अनुभव तुम्हाला याच्या आधी पण आलेला? हीच गाय राहत नव्हती, ही गाय राहिलेली आता. ही गाई राहत आणि ही दूध 10 लिटर द्यायची कॅपॅसिटी होती पहिल्यांदा चालली त्यावेळेस. बरं, आता ती नंतर 5 लिटर झाली. पुन्हा मग हे मिल्क चार्जर चालू झाल्यावर पुन्हा ती 10 लिटर आली. परत 10 लिटर आली. ते काय असं होत आहे, नुसतं मादावर येत नाही गाई, दूध बी वाढतंय, तब्येत बी सुधारती. गाय कशी दिसते आता, म्हणजे त्याने याच्यावर शेतकऱ्याला सांगितलं की आई उन्हाळ्यामध्ये गायी उतरायच्या आमच्या, गायी उतरली तर नाहीच, वरून 2.5 महिन्यामध्ये गायनी माझावर आलं. म्हणजे तिचं जे लाईफ सायकल आहे ते बरोबर काय करतं, काम करायला सुरुवात करतं. म्हणजे कळीचा मुद्दा काय आहे, पोषण. मग चाऱ्यातून पोषण, खुराकातून पोषण आणि शरीराची सक्षम आरोग्य, हे महत्वाचे गोष्टी. प्रॉब्लेम असा होता का, या 2 गाय आहे ना माझ्या, लागत नव्हत्या या 2. खूप वेळा लावायचा प्रयत्न केला, 7 ते 8 वेळा लावायचा प्रयत्न केला, तरी पण लागत नव्हत्या. आणि त्या मी त्यांना 1 महिना चाललं होत्या दोन्हीला मी, तर या 2 गाभण राहिल्या माझ्या. आणि त्याच्यानंतर मग त्यांना तर चालूच होतं, ते बी ना अशा लगेच पहिल्या माझावर लागले, म्हणजे पहिले सिमेंट भरलं लागून गेलं, त्याचं काय असं हे नाही. असा अनुभव आला. पहिले जे 3 वेत झाली, आता 5व्या वेताला आहे. आता 5व्या वेताला आहे. पहिले जे 3 वेत झाली ती दुधावरून आटल्यानंतर तिथून पुढे 1 किंवा 3 महिन्याच्या दरम्यान लागायची. तिला पण असे काहीतरी गावठी उपचार करावा लागायचा ती माझी येण्याकरता. आणि नंतर ती माझी आल्यानंतर आम्ही डॉक्टरांकडून भरून घ्यायचो. पण मिल्क चार्जर ह्या बच्च्यामुळे तिला चारलं ढेपीमध्ये, आणि त्याच वेताला ह्याच बच्च्याच्या वेळेस 5व्या-6व्या महिन्यात ती लागण होऊन गेली. 5व्या-6व्या महिन्यातच, म्हणजे पूर्वी दूध आटायचं, आटल्यानंतर ती 3 महिने 2 महिने 4 महिन्याच्या आसपास वेस्टेज जायचे. तिथून पुढे पुन्हा 9 महिने जायचे ना. 9 महिन्याचे म्हणजे जवळजवळ तुमचं वर्ष पूर्ण रिकामा जायचं. आणि मिल्क चार्जर मुळे ती आता 3ऱ्याच महिन्यात पुन्हा माझ्यावर आली. 2-3 महिन्यात माझ्यावर आली आणि दुधावर चालू असताना पुन्हा 1-1.5 महिन्यात आम्ही थांबून तिला स्टॉक दिला दुधाला. अच्छा, तिथून पुढे पुन्हा ती जनली. कळत मला, म्हणजे तो जो पिरियड दुधाच्या काळामध्ये त्याला पोषण न मिळाल्यामुळे ती दूध बंद केल्यानंतर पोषणासाठी वेळ घ्यायची आणि मग माझा व्हायची. आलं लक्षामध्ये. मग हा जो पिरियड आहे तर तुमच्याकडे उत्पन्न एवढे, आपण काय म्हणतो गरिबाच्या घरामध्ये जर लग्न निघालं तर विहिरीचं काम काय होतं, बंद होतं, किंवा घराचं काम काय होतं, बंद होतं. घराचं काम समजा पोराचं शिक्षण निघालं तर घराचं काम बंद करतो. सेम श्रीमंताच्या घरी एकाच वेळेस 4ही कामं सुरू होतं, कारण त्याच्याकडे ऐपत आहे. मग तसं तुमच्या गाईच्या शरीरामध्ये जर ऐपत असेल, क्षमता असेल, ताकद असेल तर ती दूधही देते, माझंही दाखवते, गर्भधारणा पण करते आणि ती प्रतिकारशक्ती पण स्वतःमध्ये साठवून. शेवटी सगळा परीचा मुद्दा काय आहे, पोषण. हे आम्हाला आजपर्यंत कोणी शिकवलं नाही. का नसेल शिकवलं, कारण बिमारी चलती रही, दवा की चलती रही, याचा मी कोणाच तरी फायदा आहे. 3रा मुद्दा जो आजारपण आहे. आजारपणाचं मेन कारण काय, कमजोरीमुळे काय येतो, रोग येतो. बरोबर आहे का, हे स्टेटमेंट बरोबर आहे. आता मला सांगा, कमजोरीमुळे रोग येतो. जर गाडी पंक्चर होते तर खेळा पहिला काढला पाहिजे का पंक्चर पहिली काढली पाहिजे. जर खेळात असं चालवलं पंक्चर जर काढली तर परत पंक्चर होणार, पंक्चर दगड होणार. सेम तुमची जर कमजोरी तशीच राहिली आहे, तुम्ही नुसते औषध उपचार करत राहिले तर तुमचा आजार कधीच बरा होणार नाही. मग एसएडीवरती का नंतर तुम्ही पहिली कमजोरी दूर करा, आजाराचं नंतर पाहू. कमजोरी दूर केल्यानंतर ना रहेगा बास ना बजेगी बासुरी. तुमच्या गायीमध्ये, तुमच्या जनावरांमध्ये जर कमजोरीच नाही राहील, तिला आजार पण येऊ शकत नाही. बरोबर आहे की नाही. सेम इथे
मिल्क चार्जर वापरल्यास 99% आजारपणाची समस्या येतच नाही असे तरी निघून जात। जर 10% आली तरी मिल्क चार्जरचे प्रमाण आपण काय करतो टबक, तिला मात्र हे खुराक म्हणून नाही द्यायचं, च्यवनप्राश म्हणून नाही द्यायचं, औषध म्हणून द्यायचं, मग औषध म्हणून डबल द्यायचं। आणि आता त्याच्या सोबतीला ॲनिमल हेल्थ चार्जर आलेले आहे, ॲनिमल हेल्थ चार्जर आणि मिल्क चार्जर कॉम्बो करून द्यायचं की ती पुढच्या 2-3 दिवसामध्ये काय होते बरे 8 दिवस तुम्ही ॲनिमल हेल्थ चार्जर वापरायचं बरोबर प्रॉब्लेम सॉल्व। म्हणजे रोगराई व डॉक्टरच्या औषधाचा खर्च काय आहे एसिडिबेटिकमध्ये फक्त डॉक्टरांची तुम्हाला गाय भरण्यासाठी असा डायलॉग तुम्हाला सगळ्या शेतकऱ्यांच्या तोडून ऐकायला मिळेल। आधी काय समस्या होती सर मिल्क चार्जर चालू करण्यात? ती गाठ होते मोठी डेव होती गाठ बर चालू केली हा ती गाठ पाक जिरली म्हणजे पूर्ण आता एकदम लिंबासारखी गाठ झाली बर बाकी त्याला बी बारीक डेव गाठी उठले होते म्हणजे पूर्ण शरीरावरती गाठी वगैरे उठले बर नवीन जनावरांना की गोचिड असते बाहेरच्या गोठ्यात बरोबर अगदी बरोबर ते पण आणल्यानंतर गोचिडचं पण प्रमाण कमी। आता मी ही माझी नवीन गाय आणले ना तिला पण म्हणजे तिच्या खाली पायापाशी असं गोचिडसाठी म्हणजे ह्यांचं लक्ष जखम झाली होती जखम झाले मग म्हटलं बघूया मिल्क चार्जर चालू करायचं हिला 2 दिवसच झाले आणून बर आता तिला मिल्क चार्जर चालू केलं बर जाय पडत नव्हता तिला कधी 3 वर्ष आपण हाताने जाय काढला चार्जर चालू केलं त्या गाईचा जाय ऑटोमॅटिक 3 घंट्यात पडला आणि दुसऱ्या गाईचा पण तसाच पडला 2 ते 3 घंट्यामध्ये जाय पडून क्लिअर झालं याचा कोणताच त्रास नाही झाला। पूर्वी किती खर्च व्हायचा तुमचा? 1200 लागायचे 1200 ते जार काढायला त्याला त्यानंतर परत कॅल्शियम भरा हे करा ते करा किती खर्च व्हायचा? ती 2,500 खर्च चालला जातो 2,500-3,000 रुपये खर्च। तुमच्या गायांच्या बद्दल मी ज्यावेळेस मिल्क चार्जर लॉन्च झालं तुम्ही एक व्हिडिओ टाकला तुम्हाला आठवतं का काय अनुभव होतो ज्यावेळेस त्या गायला लंपी झाला विकली होती आपण त्यावेळेस राजस्थान मध्ये लंपीचं फार मोठं ती विकली होती सर आम्ही गाय त्या टेम्पो मध्ये त्या गायच्या जो टेम्पो वाहत होता ना त्या टेम्पो मध्ये त्याची ते काहीतरी विषाणू त्या टेम्पोत गेले ते टेम्पोत गेल्यानंतर त्या गायात तिथे लंपी झाल्यानंतर त्यांना काय डॉक्टर करून का आवरलंच नाही ते म्हटले तुमची गाय तुम्ही परत घेऊन जा मग तुम्ही जे दिलेत ना पैसे ते तुमचे तुम्हाला परत आमची गाय आम्हाला अशी जाणार ते गाय आणि पैसे आणली तर आम्ही त्यांची पूर्ण 20,000 देऊन टाकले परत। आणि ती गाय फक्त तुम्हाला सांगतो सर त्या मिल्क चार्जरच्या पुड्यांमध्ये गाय लंपीचा आजार बरा झाला ती गाय व्याली पाहिली होती तीच लंपीचीच गाय आम्हाला ना तिची गॅरंटी नव्हती कालवडीची मग इतका ताप होता त्या गायला कमी खाली होते ज्यावेळेस जनन नव्हती त्यावेळेस वासरू काही व्यवस्थित येणार नाही बाई नक्की काहीतरी प्रॉब्लेम पण पूर्ण आपण जसं ज्यावेळेस जनन ती त्यावेळेस ती मेलेली असणार पोटात पण ज्यावेळेस ती हे झाली जनली त्यावेळेस इतकं वासरू भारी होतं ती विलीन सुद्धा आम्हाला माहित नाही झाली कधी विलीन ते आम्हाला एक जण सांगायला तुमची गाय खाली जाईल आपण सुरुवात केली त्यावेळेला एका गायचं मी मगाशी बंद होतं हा त्यात काय रिझल्ट आला विकत आणताना पाणी येत होतं 3ऱ्या थानातून आणि मग गाभ होती ती मग तिला आम्ही काय मिल्क चार्जर चालू केलं कारण गाभांना ते चांगला असते ना मग आम्ही तिला मिल्क चार्जर चालू केलं आणि जशी ती यायला लागली आम्ही थान पिल्यानंतर त्यातनं दूध आलं इतकं मला आनंद वाटला की बाबा बंद आहे म्हणूनच त्यांनी विकलं होतं आपल्याला तिचं दूध आलं मग पहिल्यांदा म्हटलं बाबा या लागले चिक आला असेल दुसऱ्यांदा मी आलो नंतर 1-2 थानात ते 2 भांडी दूध निघालं मी लगेच फोन केला अहो बाबा असं झाले म्हणजे इतका आनंद झाला 4थं थान चालू झाले। तुम्हाला मोजकेच्या उदाहरण आम्ही सांगितले याच्यामध्ये मग लंपी असेल डायरिया असेल गोचिड असेल माशा असतील डास असतील तुमचं जेवढे समस्या आहे आजारामध्ये त्या सगळ्या समस्या मिल्क चार्जर पासून काय होता दूर होता। तुम्हाला हा प्रश्न पडेल की अरे प्रोडक्ट एकच आहे सगळ्यांवर तसं काम करतंच बरोबर आहे मुळात हे आजारांवरचं प्रोडक्ट नाहीच आहे। तुम्ही या औषध म्हणून बघितलं तर मग असा भास तयार होणार आणि भ्रम तयार होणार हे त्याचं च्यवनप्राश आहे हे त्याच्या शरीरामध्ये जी पचनक्रिया आहे पचन संस्था आहे ती दुरुस्त करतं जे मेन आहे। एकदा आपली पचन संस्था जर कामाला लागली तुम्हाला मिळणारं जर पोषण मिळायला लागलं ताकद जर आपल्याला मिळायला लागली तर आपण सगळ्या आजारांना दूर करण्याची सिस्टम आतमध्ये शरीरामध्ये पहिल्यापासून आहे बरोबर आहे आणि तेच काम आपण मिल्क चार्जरद्वारे करतो बरोबर आहे। आता याच्यामध्ये शेवटचा जो मुद्दा आहे चारा आणि खुराक आता याचं जे नुकसान आहे शेवटी परत प्रश्न कशाचा आहे पचनाचा बरोबर आहे। आता तुम्ही जर मिल्क चार्जर रेग्युलर वापरलं तर त्याच्यामध्ये जो जडीबुटी आहे ती जडीबुटी काय करते जे जनावराच्या पोटामध्ये जे रुमेन असतं रुमेन म्हणजे मोठं पोट ज्याला आपण म्हणतो जे साधारणतः 150 ते 200 लिटरचं असतं त्या पोटामध्ये सगळ्या प्रकारची जीवाणू असतात बघा जर तिचं जर मित्र जीवाणू असतील तर पचन होणार आणि शत्रू जीवाणू वाटले तर काय होणार अपचन होणार आणि दोन्ही मिक्स असल्यावर फक्त युद्ध होणार। शेतकऱ्यासाठी काय तोट्याचं आहे त्यांची संख्या शत्रू जीवाणूंची संख्या जास्त असणं सुद्धा तोट्याचं आहे आणि त्यांची संख्या बरोबरीची असणं सुद्धा तोट्याचं आहे। मग तिथं कोणते जीवाणू जास्त ताकदवर पाहिजे मित्र पचन करणारे त्या मित्र जीवाणूंना खायला तुम्ही काय देता तुम्ही त्यांना मिक्सचर हे कोणाचं खाद्य आहे शत्रू जीवाणूंचं बघा तुम्ही जर युरिया टाकला तर कीड वाढते की नाही शेतामध्ये
रस शोषक किडी, मावा, तुडतुडे, थ्रिप्स वाढता की नाही, अळी वाढते की नाही. युरिया टाकल्यावर युरिया खाद्य कोणाचं आहे? किडींचं, पिकाचं नाही इथे. बरोबर आहे. म्हणजे आपण हे लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही जर व्हेजिटेरियन जेवण ठेवलं, प्युअर शुद्ध व्हेज, तर माळकरी येतील. आणि तुम्ही जर हलकं काळकं ठेवले तर माळकरी पडून जातील, समोर तरी खाणार नाही. सेम आहे ना. तुम्ही जो आहार देता, एससीटी वैदिक मधून मिल्क म्हणून आपण जो आहार देतो, तो आहार त्या आपल्या मित्रजीवाणूंचा आहार आहे. मग तुम्ही जे मिल्क देता ते त्या शत्रुजीवाणूंचा आहे. बरोबर आहे. आणि मग तुम्ही तुमच्या हाताने तुमच्या गाईच्या पोटामध्ये जे शत्रुजीवाणूंची ताकद काय करता? वाढवता. बरोबर आहे. गेल्या काही वर्षामध्ये आपण रासायनिक खतं वापरून आपल्या जमिनीमध्ये रोगांची ताकद वाढवली आणि पिकांची ताकद काय केली? कमी केली. आता मका टाकल्यावर तिला बिट्टे येते की नाही माहिती नाही, कोण लष्करी आणि नोकरी येते. बरोबर आहे की नाही? 100% किती गॅरंटी आहे की नाही? म्हणजे ही गॅरंटी कशा मिळाली? आपण त्या टक्क्यावर पण नाही ती, राईट. म्हणजे मला ती दाखल 2003-04 मध्ये आली, तेव्हा मी झोपेतून उठलो. अजून बरेच जण अजून झोपेतून उठलेले तेव्हा आपल्याला. बरोबर आहे की नाही? म्हणजे जोपर्यंत उठत नाही, एक दिवस त्यांना झोपून टाकणार टाईमची, त्याच्यात आपण झोपेतून उठलं पाहिजे. बरोबर आहे. आणि म्हणून या ठिकाणी जसं माझी झोप उडाली, जसं मी जागा झालो, मी आधी डोळे उघडले, तसे तुम्ही पण डोळे उघडले तर तुम्हाला पण सूर्यप्रकाश दिसेल. उगवलेला नवीन सूर्य दिसेल. तिथं तुम्ही काही पश्चिमी लोबाला तिकडे मावळेच काम करतोय, उगवती का बघा. केमिकलने आपल्याला पुढे बघायला शिकवलं, मावळतं. आणि म्हणून उगवतीकडे जर बघितलं तुम्हाला उगवता सूर्य दिसेल, मावळतीकडे दिसलं तर तुम्हाला मावळताच दिसेल. आणि तुमचं आयुष्य तो निराशच करून टाकेल, काही खरं नाही असतं ना. आणि म्हणून तुम्ही पोषण आपलं बघा, बचावात का नको, रोगांच्या मागे लागू नका, ते मावळतीकडे येणार आहे. तुम्ही पोषणाच्या मागे लागा, तो कशाला आहे? उगवतीकडे आहे. आणि म्हणून चारा आणि खुराक जो आहे याच्यामध्ये आपलं होणारं जे प्रचंड नुकसान आहे, ह्याच्यामुळे आपलं तिन्ही नुकसान होतं. दूध बी नसतं, चारा बी वाया जातो आणि मिळणारं शेणसुद्धा खराब मिळतं. शेण जरी चांगलं मिळालं असतं ते शेतीमध्ये टाकून आपण शेती तरी केली असते ना, पण ते पण होत नाही. आणि म्हणून आपण इथं म्हणतो निसर्ग आपल्याला सांगतो खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी, असाच नियम इथे लागू होतो की नाही? त्याच्यात तुम्हाला सगळं चांगलं मिळेल तर सगळं वाटलं. ही समस्या आपण समजून घेतली पाहिजे. मिल्क चार्जरनी ह्या सगळ्या समस्या काय होता? सुधारता. कारण मेन जो समस्या आहे ती कशाची? पचनाची, ती सुधारण्याचं काम इथे होतं. डबल डोस ॲनिमल हेल्थ चार्जर बरोबर तुम्ही जर दिला तर तुम्हाला कुठलाही समस्या 200-300 रुपयामध्ये, फार झाला तर 1000 रुपयामध्ये काय होते? आजारपणाची किंवा चाऱ्याची खुराकाची दुरुस्त करते. त्यावेळेस सर मी वापरत नव्हतो ना, त्यावेळेस आपण वैरण घेऊन आलो, सर्व गाय उठून भरायच्या. बरोबर आहे. आता जर आपण वैरण आता त्यांच्या बांधायच्या ठिकाण तिथं वैरण पण तिथं साठवून, बरोबर. पण एक गाय वैरण आणल्यानंतर उठत नाही. का बरं? त्यांचं समाधान पोट भरतं ना. हो, म्हणून तुम्ही सोडलं नाही मिल्क चार्जर. हे 5 वर्षापासून वापरतात. किती वर्षापासून? 5 वर्षापासून वापरतात रेग्युलर. त्यांच्या गाया बळ चाटवतात. ते म्हणले ना, आता तुम्ही गायी कपाळ कराल, मी चकित करतो तुमचा काय विषय. मी एवढ्या 1000 गाया बघतो, त्याच्या गाईला म्हणे सर ही 30 लिटर दूध देते. म्हणजे काय बात करतो मी, 15 लिटर दूध दिसत नाही, 30 लिटर दूध देते. म्हणजे हे चकित करण्यासारखी गोष्ट आपल्याला बघायला मिळते. आले बघा, मी हे पण पाहिलेले की तुम्हाला सांगतो, मी इथं आपले योरगावमध्ये, योरगाव अमरेल तिथे एका गोठ्यावरती 4 वर्षाची भाकर गाय होती. किती वर्षाची? 4 वर्ष. 2 लिटर दूध द्यायची त्यांच्याकडे, ते सांभाळते त्याच्यावर. एका महिन्यामध्ये गाई काढून राहील. एक महिने 4 वर्षात त्यांनी किती प्रयत्न केले असते. म्हणजे अशा अनेक आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी आपल्याला अनुभवाला देतात. नवीन म्हस घेतलेली त्यावेळी ती वैरण खाईत नव्हती का खाद्य खाईत नव्हती, आणि आता तिला खाद्य पुरत नाही. म्हणजे एवढं म्हणजे पुसून खाते सगळं, पुसून खाते. म्हणजे चाऱ्यामध्ये सुद्धा ते पुसून खायला लागले. तुम्हाला याचे व्हिडिओ भरपूर सारे बघायला मिळते. युट्यूबवर केले तुम्ही भरपूर व्हिडिओ बघायला. शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे गोअमृत, म्हणजे शेण. मिल्क चार्जर तयार होणारा 2 महिन्यामध्ये पुजणारं जे शेण असतं त्यालाच त्या म्हणतात गोअमृत. गोअमृत का म्हणतो ते तुम्हाला पाहिल्यावर कळेल. मी बोलण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष बघूया. गोअमृत कशाला म्हणायचं? मिल्क चार्जर. आणि चारा सुद्धा आपण कशाला द्यायचं आहे? DAP द्यायचं नाही द्यायचं. मग वैदिकचं SSM आणि HG. हे SSM म्हणजे शक्ती सम्राट मिरॅकल, हे 3 दाणेदार खते, त्याच्याबरोबर ह्युमस बोर्ड नावाचं एक खते, अशी 4 प्रकारचे खतं तुम्ही जर तुमच्या चाऱ्याला दिले, जेवढं खतं तुम्ही DAP युरियावर करता
तसाच खर्च इकडे करायचा होता. त्याचा परिणाम असा होतो का एका बिघ्यामध्ये तुम्हाला एकराचा चारा मिळतो. तुम्ही जेवढा एक वाफा आपण चारा आणताय ना, 2 वाफे कापून, तेवढा तुम्हाला एकाच वाफ्यात मिळतो. दुसरी गोष्ट, ह्या चाऱ्याने तुमचं फॅट, तुम्ही जरी मिरच्या जर नाही वापरलं नसतं, चारा जरी वापरला तरी फॅट वाढतं. एवढी ताकद आहे त्याच्यामध्ये. कारण तो चारा पण कशाचा आहे? वैदिकचा आहे. त्याच्यामध्ये पण जडीबुटी आहे. पण ज्यावेळेस तुम्ही मिरच्या जर वापरता आणि ह्या दोघं वापरता, तेव्हा तुमच्या गायची ताकदच वेगळी होऊन जाते. आणि म्हणजे तुमचं जे शेण आहे असं तयार होतं की त्याच्यामध्ये 1-2 महिन्यामध्ये पूर्ण गांडूळ तयार आपोआप. वर्षाची जर आपण जर हिशोब काढला तर तुम्हाला 5 ते 10 रुपये किलोप्रमाणे काय मिळतं? गोअमृत मिळतं. ते शेण तुम्ही विकू शकता किंवा तुम्ही तुमच्या शेतामध्ये वापरू शकता. ते जर वापरलं शेतामध्ये, तुमचं उत्पन्न डबल निघणार, त्याच्यावर रोगराई येणार नाही शेतामध्ये. नंतर तुम्ही जर हिशोब काढला याच्यामध्ये तर फायदा आपल्याला किती मोठा होतो हे पण मला सांगितलं. 10 ते 20 हजाराचा आपल्याला एका काही मागं या गोअमृतचा फायदा होतो. आपण काही व्हिडिओ पूर्ण दिंडी जाऊन आले. हो 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 49 दिवस दररोज चालू होते. दररोज 50 दिवस. 3 टनाचा राहते सर. तो 3 टन आहे तो पाहिजे, एवढा सोपा नाही. आणि याला एकही इंजेक्शन नाही दिले, एक गोळी इंजेक्शन नाही, काही नाही. फक्त पाठीमध्ये मिरची थोडंसं टाकायचं. दररोज एक बादली लागली आम्हाला पूर्ण. सोनं सोनं. हे बघा गांडूळा, गांडूळा पाहिजे, गांडूळा पाहिजे. हे बघा, हे बघा गांडूळा पाहिजे, गांडूळा. इतका फरक आहे सर. हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, इथे गांडूळा. हे बघा, हे बघा. अरे बाप, नुसते गांडूळाचे हे. आणि अख्खं तसंच बरं का. हो हो तेच 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 सोनं आहे, सोनं अक्षरशः. आणि एवढंच फक्त आल्याला टाकलं होतं आम्ही याला. काय नाही, तुम्ही शेती पिकणार हा एवढ्याची कमाल. हा, आणि उकुड्यामध्ये धमाल गांडुळांची. हा, हे आमच्या शेतामध्ये हे ताजं कच्चं टाकलेलं शेण. हे बघा, हे मुळ्याकडं बे हत्ती गवताचे मुळे आहे सगळे. म्हणजे त्याच्या सरीमध्ये शेण टाकलं ताजं, त्या मुळ्या 15 दिवसामध्ये पुढे दुसऱ्या सगळ्या शेणामध्ये. म्हणजे ते शेण किती पौष्टिक असेल. मी बाबूराव हुले. मी माझ्या गायांना जवळजवळ 1 वर्षापासून मिल्क चार्जर वापरत आहे. त्या गायांपासून जे जे काही शेण येत आहे त्याचं मी गोअमृत बनवलेलं आहे. मऊ झालेलं दिसत आहे. हे पहा, हे गोअमृत. याचा कोणत्याही प्रकारची अशी घाण नाही, घुण नाही, वास सुद्धा येत नाही याचा. आणि हातात घेतलं तरी हाताला चिकटत सुद्धा नाही. ती इतके असं म्हणजे पूर्ण असं गांडूळ खतासारखं तयार झालेलं खत आहे. ते गोअमृत खत मी झाडाला टाकण्यासाठी घेत आहे. आता पहा हे कसं दिसत आहे. काय दिसत आहे, एकदम एकदम मोकळं असं खत आहे. घाण गुण काहीच नाही, पूर्ण असं तयार झालेलं खत हे दिसत आहे. यालाच आपण गोअमृत असे म्हणत आहे. मी जे शेतकरी आहे यांचा सगळ्यात सगळा शेतमाल हा मॉलला जातो. म्हणजे ही ताकद आहे त्या खताची. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जर पाहिलं की जे 5 आज समस्या आहे शेतकऱ्यांची, त्या समस्याचे सगळी वरदान साबित होणार. आज समस्या आहे पण त्या काय साबित होणार आहे? वरदान. जर त्यांचं पोषणाचं काम जर सुधारलं तर. आज बाकी सगळं करताय तुम्ही, पोषणासाठी काहीच नाही तुम्ही करणार. तुमच्याकडं इलेक्ट्रिसिटी पण आहे, त्या खाली मोटर पण आहे, मध्ये फेजच बसेल नाही तुम्ही. जो फेज आहे ते फेज जो आहे तो मिल्क चार्जर आहे. सगळ्यात मोठे जे फायदा आहे, तुम्हाला गोठं धुवायची गरज नाही, गाय धुवायची गरज नाही. जर हाताला शेण नाही चिकटत तर गाईला पण नाही चिकटत. हे लक्षात, तो मेन फायदा आहे. अपचन झाल्यामुळे तयार होणाऱ्या शेणामुळे ज्या घाणेरड्या बॅक्टेरिया शेणातून बाहेर येतात, हे बॅक्टेरियामुळे तुमचा आजूबाजूचा परिसर सुद्धा काय होतो? घाणेरडा होतो. आणि म्हणून तुमचा गोठा स्वच्छ राहतो, घाणेरडा वास येत नाही. मच्छर माशा का त्रास येत नाही? कारण की त्यांना घाणच नसते. जर घाण नसेल तर घरमाशांना जर काही खायला नसेल त्या खून येतील. बरोबर आहे. जर तुम्ही साखर टाकली तर मुंग्या गोळा होणार. तुम्ही जर नुसत्या मुंग्या मारत बसले तर काही नाही होणार, तुम्हाला साखर बाजूला करावं लागेल. तसं तुम्ही तुमचं जर अपचन जर दूर केलं गाईचं, हे सगळ्या समस्या दूर होतात. वातावरण कसं राहतं? प्रसन्न राहतं. बघा, गाई म्हशी कसं राहायला पाहिजे? शांत राहायला पाहिजे. कुणी बाहेरचे माणसं झाले, कुठल्याही गोठ्यावर विचारा, मिल्क चार्जर जर चालू असेल, एकही जनावर इकडं तिकडं तडफड करणार नाही. त्याला काही घेणं नाही कुणी येऊ दे. कारण त्या गोठ्यावर डॉक्टर जातच नाही ना. आणि जरी गेले तरी कुठल्याही जनावराला त्रास देत नाही. म्हणजे ती दहशत असते जनावरांमध्ये, ती बिलकुल तुम्हाला पाहायला भेटणार नाही. आणि जनावर एकदम शांत असतात, समाधानी असतात, पावरफुल, एकदम तृप्त.
गाय दूध देताना लाथा का मारते? कारण तिचं भागलेलं नसतं, बरोबर आहे. तिला त्रास होत असतो, तिला कळतं माझ्या बच्च्याला दूध पूर्ण नाही, हा पण काढू राहिला. आणि म्हणून जर गाईच्या पोटामध्ये जर ताकद असेल, पोषण असेल, दूध भरपूर असेल तर ती तिला माहिती किती काढा माझ्या भासाला भरपूर आहे, त्यामुळे ती शांत तुरंत मध्ये काढून घे. म्हणजे तिला तृप्त करणं हे सर्वात पहिलं शेतकऱ्याचं कर्तव्य आहे. शेतकऱ्यांना कमी मजुरी लागते. आता ज्या घाण होणार नाही आहे, नुकसान होणार नाही आहे, वारंवार तुमचं जनावर तडफणार नाही आहे, तडफडणार नाही आहे, तर त्याला उचला साचला, त्याच्या पाठीमागे लागा, त्याला धरा 4 वेळा, आली माझावर धरा, ह्या भानगडी सगळ्या बंद होणार. चारा उष्टवारा आणि मिळवती तिथं सुद्धा मजुरी कमी. गागोठा धुवायचा नाही, त्याच्यानंतर तुमचं दूध काढायला शांतपणे काढणार, 4-4 माणसांची गरज नाही. म्हणजे अशा प्रकारे मजुरीचा फार मोठा खर्च शेतकऱ्याचा वाचतो. जर मिरच्याचा तुम्ही जर वापर केला आणि SSMचा जर चारा हे जे आहे सगळे हे SSM जर चाऱ्याला वापरले आणि मिरच्या जर तुम्ही जर गाईंना चाललं, तुमचा दूध व्यवसाय हा सोन्यासारखा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आम्ही जे नेहमी म्हणतो की जर मिरच्या जर SSM शिवाय तुम्ही जर दूध व्यवसाय करताय तर स्वतःच्या पायावर काय पडताय? धोंडा पडताय. कारण तुम्ही आदकताय, लक्षात घ्या, राईट. तुम्ही मावाच्या सूर्याच्या दिशेने शेती करताय, तुम्ही उगवत्या सूर्याच्या दिशेने काय केली पाहिजे? शेती केली पाहिजे. कारण उगवता सूर्य म्हणजेच मिल्क चार्जर तंत्रज्ञान, बरोबर आहे. तर सर्वांनी त्याचा वापर करावा. आणि दुधाची क्वालिटी आपण आपली सुग्रही पहिलं दूध कोणाला खाऊशी वाटलं पाहिजे सर? असं बघतो ना, आपल्याला दूध काढल्या पडले तर वासाने दूध काय करावं असं वाटलं पाहिजे? खावंसं वाटलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्हाला खावंसं वाटेल तेव्हा तुम्हाला विकायचा नैतिक अधिकार आहे, बरोबर आहे की नाही? आणि जर तुम्ही तुमचं दूध घरी खात नसाल तर मग आता ते दूध तुम्हाला विकायचं कुठला अधिकार नाही. त्याच्यामुळे शेती व्यवसाय कुठेतरी आता आपला तोट्यामध्ये आहे, तर तो आपण फायद्यामध्ये सहज आणू शकतो. तर हे 5 समस्या ज्या आहेत त्या 5 समस्या तुम्ही दूर करून तुमचा व्यवसाय पुन्हा फायद्यामध्ये आणू शकता. काही एवढं सोपं आणि साधं असं आमचं हजारो वर्षापूर्वीचं वीर काळाचं पद्धती आहे. धन्यवाद.